श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओवी क्रमांक 89. तरी कर्म म्हणजे स्वभावे, जेणे विश्वाकारू संभवे, ते सम्यक आधी जाणावे लागे येथ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कर्म जर आपण सर्वांगाने समजून घेतलं तर विश्वाकारू जेणे संभवे, म्हणजे ज्यामुळे हे विश्व निर्माण झालं आहे तेच खरं कर्म आहे. जर आपल्याला कर्मांचा स्वभाव कळायला पाहिजे असेल तर कर्म निर्माण कसं झालं हे अगोदर समजलं पाहिजे. कर्म कसं आहे तर अनादी आहे आणि अनंत आहे. अनादी का म्हणायचं? कारण हे नेमकं केव्हा झालं, त्याची सुरुवात कधी झाली, त्याचा आरंभ कधी झाला हे आपल्याला सांगता येत नाही. आणि अनंत का म्हणायचं तर हे विश्व, हे जग इतकं मोठं आहे, इतकं विशाल आहे की ते किती मोठं आहे याचा अंतच लागत नाही, म्हणून त्याला अनंत म्हणायचं. शंकराचार्यांनी हेच सांगितलेलं आहे. संस्कृतमध्ये याला दूरज्ञेयारंभ असं म्हणतात. दूरज्ञेयारंभ म्हणजे याचा आरंभ केव्हा झाला हेच कळत नाही. म्हणजे भगवंताने हे विश्व केव्हा निर्माण केलं हेच आपल्याला सांगता येत नाही. आता हे जरी आपण सध्याच्या विश्वाबद्दल म्हणत असलो तरी अशा प्रकारे भगवंताने हजारो लाखो विश्व निर्माण केलेली आहेत. आत्तापर्यंत अनेक वेळेला निर्माण केले आणि अनेक वेळेला नाश केलेला आहे. हा भगवंताचा खेळ असा काही चालू आहे की ज्याप्रमाणे समुद्रामध्ये लाटा येतात, लाटा येतात, उसळतात, नाहीशा होतात, पुन्हा लाटा येतात, उसळतात, नाहीशा होतात, पुन्हा लाटा येतात, उसळतात, नाहीशा होतात. जसा समुद्रामध्ये, पाण्यामध्ये हा लाटांचा खेळ चालू असतो, अगदी त्याप्रमाणे भगवंत देखील हे जग निर्माण करतो, नाहीसं करतो, पुन्हा निर्माण करतो, पुन्हा नाहीसं करतो, पुन्हा निर्माण करतो, पुन्हा नाहीसं करतो. हे चालू आहे. कसं झालं, का झालं या गोष्टी आपल्याला कळत नाहीत आणि म्हणून हे दुर्ज्ञेय आहे. आपल्याला त्याचा पत्ताच लागत नाही. काळ केव्हा सुरू झाला कुणास ठाऊक. आणि हे विश्व काळाच्या अधीन आहे. म्हणजे काळ सुरू झाला हेही आपल्याला कळत नाही आणि काळाच्या अधीन असणारं विश्व कधी सुरू झालं हेही आपल्याला कळत नाही. मग आता याचा खुलासा करायचा तरी कसा, हे समजून घ्यायचं तरी कसं? म्हणून असं एक मानलं जातं किंवा आत्तापर्यंत सगळ्यांनीच हे मान्य केलेलं आहे की परमात्मा हा एकुलता एक होता आणि शेषशायी नारायणाच्या स्वरूपामध्ये तो होता. त्या अतिशय विशाल असणाऱ्या शेषनागाच्या अंगावर हा भगवान नारायण झोपून होता. तो अकर्ता होता, अजन्मा होता.
निर्गुण होता, निराकार होता. त्याला काहीच कर्तव्य नव्हतं. तो जसा आहे तसाच होता आणि तो फक्त होता. मग काय झालं? हे शांत पडून असणारं जे परमात्म स्वरूप होतं, त्याच्या मनामध्ये काहीतरी संकल्प निर्माण झाला. आता या सगळ्या गोष्टी माणसाने आपल्या बुद्धीच्या द्वारे त्याच्या बुद्धीची जेवढी झेप जाईल त्या आधारे कल्पना करून या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. मग विचार करता करता ते परमात्म स्वरूप जे निश्चल निष्क्रिय पडून होतं, त्याच्या मनामध्ये काही संकल्प निर्माण झाले. एको अहम बहुश्याम प्रजायेय. मी एकटाच आहे, तर मला बहु म्हणजे पुष्कळ असणारी प्रजा निर्माण केली पाहिजे, असं त्यांनी मनामध्ये संकल्प केला. किंवा एकाकी न रमते. मला एकट्याला करमत नाही आहे, माझं मन रमत नाही आहे, मला कुणीतरी सोबत हवं आहे, मला कुणाची तरी साथ हवी आहे, संगत हवी आहे. अशा कल्पना केल्या आणि या कल्पनेतून, या संकल्पनेतून, या संकल्पातून भगवंताने जे विश्व निर्माण केलं तेच त्याचं कर्म होय. भगवंताने हा जो संकल्प केला त्या संकल्पामध्ये फलद्रूप होण्याची शक्ती होती. त्या संकल्पामध्ये भगवंताची सूक्ष्म शक्ती होती, जिला आपण माया किंवा प्रकृती या नावाने ओळखतो. आणि ही विश्व निर्माण करण्याची शक्ती असल्यामुळे भगवंताच्या मनात असणारा तो संकल्प सिद्धीस गेला आणि जी काही हालचाल घडली त्याला कर्म म्हणतात. आणि या कर्मातूनच या संपूर्ण विश्वाचा उदय झाला, विश्व निर्माण झालं, विश्व उगम पावलं, असं आपण मान्य करतो. माणसांच्या मनामध्ये ज्या वेळेला काहीतरी व्हावं अशी इच्छा निर्माण होते, तेव्हाच आपल्याही हातून कर्म घडतं, हाच त्याचा अर्थ आहे. माणसाच्या मनामध्ये काही व्हावं असं जर नसेल तर त्या कर्माला मूळच नसल्यामुळे कर्म घडण्याची शक्यताच नसते. आणि म्हणून मनामध्ये जोपर्यंत विचार येत नाही, मनामध्ये जोपर्यंत संकल्प होत नाही, तोपर्यंत आपल्या हातून कर्म घडूच शकत नाही. समजा एखादा मुलगा परीक्षेला बसलेला आहे, पास झाला तरी वाहवा आणि नापास झाला तरी वाहवा. हे जसं आहे तसंच कर्माच्या बाबतीत आहे. अमुक एक घडावं असा आग्रह नसेल तर मग कर्माचं कर्मपणच नाहीसं होतं आणि त्या कर्माला कर्माचं जे स्वरूप आहे ते स्वरूपच नाहीसं होतं. कर्माचं स्वरूप काय तर सुख दुःख, यश अपयश, शुभ अशुभ हे फळ.
हेच जर गेलं तर ते कर्मच होत नाही. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊया की या जगामध्ये ज्या काही घटना घडतात, जे काही प्रसंग घडतात, जी काही परिस्थिती उद्भवते, कधी आपल्या मनासारखं असतं तर कधी आपल्या मनाविरुद्ध असतं. आपल्या मनासारखं झालं तर ठीकच आहे, आणि मनाच्या विरुद्ध जरी झालं तर मग काय करावं, हा एक मोठा प्रश्न आपल्या पुढे असतो. महाराज म्हणतात, प्रपंचामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होणं कठीण आहे. जे आपल्या मनासारखं होतं त्याला काहीच महत्त्व नाही, परंतु जे आपल्या मनाच्या विरुद्ध होईल, उलट होईल, त्या गोष्टींचा माझ्या साधनाला कसा उपयोग करून घेता येईल असा जेव्हा आपण विचार करू लागतो तेव्हा कर्माचा पराभव झाल्यासारखं आहे. अशा वेळेला कर्म तुमचं काय बरं वाकडं करेल. जे काही होईल त्यात आपण चांगल्याच गोष्टी पाहाव्यात. तुकाराम महाराज एकदा आपल्या बायकोला म्हणाले, आवडे, आता आपल्याला चांगले दिवस येणार बरं का. तर बायको म्हणाली, का हो. तर म्हणाले, आता आपल्या आयुष्यात वाईट व्हायचं काय शिल्लक राहिलं. देवानं आपल्याला इतकं वाईट केलंय, इतका त्रास दिलाय, इतकं दुःख दिलंय की आपण आता त्याची पार हद्द ओलांडली. आता आणखीन काय दुःख देणार तो आता याच्या पुढे आपल्याला काहीच दुःख देऊ शकत नाही, आणि म्हणूनच आता आपल्या आयुष्यामध्ये सुख येणार. बघा, म्हणजे दुःखात देखील तुकाराम महाराज कसं सुख पाहत असत. आपण या गोष्टी शिकायला हव्यात. करून करून काय वाकडं करणार आहेस तू, काय माझं बिघडवणार आहेस, तुला काय करायचंय ते कर, असं जेव्हा आपण म्हणू तेव्हा कर्माचं खरं मूळ जे आहे वासना, आणि एकदा का ही वासनाच आपल्या मनातून गेली, नाहीशी झाली, तर कर्म जे काही घडतं ते मेलं म्हणून समजा, गेलं म्हणून समजा. त्या कर्माला काहीच अर्थ राहत नाही, आणि मग तो निव्वळ खेळ होतो. आणि म्हणूनच महाराजांनी आपल्याला सांगून ठेवलंय, आपला प्रपंच खेळ समजून करा. चांगला झाला तरी वाहवा, दुःख आली, काही अडचणी आल्या तरी वाहवा, मनासारखं झालं तरी वाहवा, मनाविरुद्ध झालं तरी वाहवा, आपण जिंकलो तरी वाहवा, आपण हारलो तरी वाहवा. ये भी वाहवा, वो भी वाहवा. अशा अर्थाने जर आपण प्रपंच केला तर मग तो खेळच होतो. आणि भगवद्गीता सुद्धा आपल्याला भगवंतानी ज्याप्रमाणे हा खेळ मांडला आणि मोडला, आणि अशा प्रकारे भगवंत ज्याप्रमाणे खेळ खेळत होता त्याप्रमाणे तुम्ही देखील खेळ खेळा, म्हणजे कर्मातलं कर्मपणच नाहीसं होतं. हेच आपल्याला गीता सांगते. आता आणखीन एक गोष्ट आपण बारकाईने बघूया. हा जो काही परमात्म्याचा खेळ चाललेला आहे, हा चाललेला खेळ जर आपण साक्षीत्वाने पाहू लागलो, एखाद्या साक्षीदाराप्रमाणे एका बाजूला कोपऱ्यात बसून आपण जर पाहू लागलो, तर मग यश आलं काय, अपयश आलं काय, सुख आलं काय, दुःख आलं काय, आपण नुसतं पाहत राहायचं.
आपल्या मनावर त्याचा काहीही परिणाम होऊ द्यायचा नाही. ज्याप्रमाणे नाटकाच्या रंगमंचावर एखादा दिवा लावलेला असतो, त्या नाटकामध्ये सुखाचा प्रसंग येवो, दुःखाचा प्रसंग येवो, कुणाचा जन्म होवो, कुणाचा मृत्यू होवो, नाटक सुरू होवो, नाटक संपून जावो, काहीही जरी झालं तरी तो दिवा ज्याप्रमाणे नुसता एका कोपऱ्यात राहून त्या नाटकाकडे बघत असतो, त्याप्रमाणे आपण देखील आपल्या प्रपंचामध्ये त्या रंगमंचावरच्या दिव्याप्रमाणे अलिप्त राहायला शिकलं पाहिजे. ही जी मनाची अवस्था आहे ती सर्वोच्च अवस्था आहे, आणि अशी अवस्था प्राप्त झाली तर तो साधूच झाला समजायचा. सर्व परमार्थाचं जर मर्म काय असेल तर आपणच आपल्या प्रपंचाकडे, आपल्या संसाराकडे साक्षीत्वाने पाहायचं. गोपाल कृष्ण भगवान की जय.